ब्रॉट टू यू बाय विगार्ड। खासदार अरविंद सावंत आपल्यासोबत आहेत। साहेब काय सांगाल की 11 ज्या विधान परिषद जागा ते 12 जुलैला ज्या ठिकाणी मतदान म्हणजे निवडणुका होत आहेत, काय कोर्टात जाण्याचा निर्णय आहे? मूळ मुद्दा असा आहे की नाही, आजही कोर्टामध्ये हे जे गद्दारी करून गेलेले आमदार आहेत त्यांच्याबद्दलचा खटला प्रलंबित आहे। त्या खटल्याचा निकाल अजूनही लागलेला नाही। माननीय सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर तुम्ही निवडणुका घ्या असं, त्या निवडणुकांमध्ये हे जे आमदार आहेत त्यांची आमदारकी रद्द झाली तर मग निवडून येणाऱ्यांचा काय? म्हणजे आमदार नाही त्यांनी निवडून दिलं। म्हणून मूळ मुद्दा तांत्रिक आहे की ज्यांची आमदारकी आजही स्टेकला आहे की त्याच्यावर टांगती तलवार आहे, ते उद्या आमदार असतीलच असं नाही। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापर्यंत आपण थांबावं। सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर ही निवडणूक घ्यावी असं आमचं म्हणणं आहे। काल जेव्हा वर्धापन दिन झाला त्यावेळेला एकनाथ शिंदे यांनी टीका केली उद्धव ठाकरेवर की उद्धव बाळासाहेब ठाकरे हे चायनीज गटासारखं आहे। काय चायनीज छत्रीसारखं आहे असं म्हणतात? ऐकलं नाही मी। काल जेव्हा वर्धापन दिनी भाषण झालं एकनाथ शिंदेचं, तेव्हा त्यांनी भाषणामध्ये असं म्हटलं की उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हा चायनीज छत्रीसारखा आहे। ते स्वतः असतील कदाचित, त्यांचा अनुभव तोच असेल, त्यांना कळेल ना। सत्य आहे ना, हे सूर्यासारखं असतं बरं का। क्षणभर आलेल्या विजेच्या लखलखाटाने उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार। ती वीज म्हणजेच प्रकाश नव्हे, प्रकाश सूर्य आहे, लक्षात ठेवा। तो सतत तेजाळत असतो। त्यांनी असंही म्हटलं की धनुष्यबाण पेलण्याची ताकद जी आहे ती फक्त आमच्या शिवसेनेमध्ये आहे। अहो, ती तुमच्या शिवसेनेत नव्हती। तुम्ही स्वतः भाषणात म्हणाला आता की तुम्हाला माननीय पंतप्रधानांनी आणि गृहमंत्र्यांनी तुम्हाला ते नाव आणि चिन्ह दिलं, हे त्यांनी स्वतः जाहीर सभेत कबूल केलं। लक्षात आलं का? म्हणजे ते न्यायाने नाही आलं, कायदेशीर बाबीने नाही आलं, इलेक्शन कमिशनर कडनं नाही आलं, ते आलं कुठून आलं ते कळलं का? तेच तर खरं आव्हान आहे। कल्याण ठाणेमध्ये आम्हाला भरघोस विजय मिळाला अशा पद्धतीचं बोलले। मला वाटतं त्याच्यावर न बोललेलं बरं। त्यांनी जे मार्ग अवलंबले आहेत ना, तुमचे दांडके जरा तिकडे फिरू द्या ना। काय मार्ग अवलंबिले होते? काल विनायक राऊतांनी तक्रार केली आहे बघा। काय मार्ग अवलंबले ते त्याला खाजगीत विचारा ना, या तुमच्या श्रीमंताला जरा विचारा ना। तू पडलाय त्यालाही विचारा, तुला कोणी पैसे दिले, म्हणजे कळेल तुम्हाला। नक्कीच। तर हे होते खासदार अरविंद सावंत। कॅमेरामॅन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा। ब्रॉट टू यू बाय विगार्ड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।